नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. पलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून केलेली आत्महत्या दुर्दैवी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपींना कडक शासन करण्याची आणि मोबाईलचा सीडीआर तपासण्याची माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मागणी. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी चर्चेत आलेल्या रवींद्र धंगेकरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निर्वाणीचा इशारा. कोणामुळेही महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये, मी धंगेकरांना काय सांगायचे ते सांगितलंय, शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये अद्यापपर्यंत एकही सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू नाही. केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावं लागतंय. त्यामुळे तात्काळ सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी. विधान भवन शेजारील झाडावर चढत एका व्यक्तीचं आंदोलन. झाडावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. अग्निशमन दलाच्या गाड्याही विधान भवनासमोर दाखल. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या कोट्यवधी भाविकांसाठी आनंदाची बातमी. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूसंपादनासाठी 18 कोटी उपलब्ध. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण. हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारासाठी जाऊ नये. हवामान विभागाचा इशाऱ्यानंतर शेकडो मच्छीमार नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल. शिंदे हे नगर विकास खात्याच्या कामांसाठी नेहमीच दिल्लीवारी करतात, त्याचा राजकीय संदर्भ जोडू नये. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर प्रतिक्रिया. महिला डॉक्टरच्या तक्रारीवर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज तिचे प्राण वाचले असते. विकृत मानसिकतेचा पुरुष नेहमीच महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेख प्रमाणे खरी आहे. साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुसकर यांची तीव्र प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकरांशी माझं 3 ते 4 दिवसांपूर्वी बोलणं झालं असून धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आरोप केले. त्यांनी भाजपावर टीका केली नाही असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांकडून धंगेकरांची पाठराखण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नांदेडच्या उमरी येथे जाहीर सभा. गोरठेकर बंधू पक्ष प्रवेश सोहळ्याला अजित पवार यांच्यासह माजी मंत्री नवाब मलिक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, मोहन अण्णा हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती. धुळ्याच्या शिरपूरमध्ये एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरी. शहरातील अंबिकानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI एटीएमला गॅस कटरच्या साह्याने फोडून लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटनेने परिसरात खळबळ. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केटमध्ये सध्या पालकला मोठी मागणी. आवक वाढल्याने पालकचे दरही कमी झाले असून ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली. पुढील काही दिवस दर स्थिर राहण्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता व्यक्त. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा 9वा दिवस. उपोषण स्थळी भेटण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि संजय राठोड दाखल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वॉक फॉर युनिटीचे आयोजन. बुलढाणा जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लब संस्कृती यांच्या विद्यमाने आयोजन. यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचं बुलढाणा शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात आलंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट केला सादर. रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना क्लीन चिट आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा अहवालात निष्कर्ष. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठा प्रवेश सुरू. गेल्या काही दिवसात पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत केला प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढवल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल. स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये. मंत्री नितेश राणे यांची माहिती. भंडारा नगर परिषदेतील 20 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू. पालकमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि चौकशी सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. 7 दिवसात रिपोर्ट येणार. भाजप नेते आमदार परिणय फुके यांची माहिती. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मंचावर हजेरी. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण. याच कार्यक्रमात मोहोळचे आमदार राजू खरे उपस्थित. यामुळे सोलापूरमधील राजकीय चर्चेला उधाण. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठाकरे गटाकडून विरोधकांवर टीकेचे बाण. ठाण्याच्या 3 हात नाका येथे लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान. जिथे फायदा तिथे आम्ही युती करू, जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी
28 तारखेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मोर्चा आंदोलनासाठी प्रहार मालिका कार्यकर्त्यांकडून जोगवा ताटवाटी वाजवत 28 तारखेच्या आंदोलनासाठी वर्गणी गोळा करणे सुरू। कार्तिकी एकादशीसाठी बीडच्या संत बंकट स्वामींच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान। बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर येथील संत बंकट स्वामी महाराज यांच्या पालखीसह दिंडीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। गेली 80 वर्षांची अखंडित वारीची परंपरा। नेकनूर ते पंढरपूर 9 दिवसांचा पायी प्रवास। मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी रिद्धपूरला मराठी भाषेचे विद्यापीठ करायचे आहे। जागतिक कीर्तीचे विद्यापीठ केल्याशिवाय थांबणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमधील महानुभाव अधिवेशनात ग्वाही। मुंबईच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक। 50 लाखांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांकडून बेड्या। समीर उर्फ नूर मोहम्मद असलम शेख असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव। पुढील पोलीस तपास सुरू। सिडनीमधील भारत ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर। ऑस्ट्रेलिया 46 षटकात सर्व बाद 236 धावा, तर प्रत्युत्तरात भारताकडून रोहित विराटची चमकदार कामगिरी। विराटचं अर्धशतक तर रोहितचं शतक।